नमस्कार, मी विक्रांत मनोरे. आपल्याला ह्या व्हिडिओ लेसनमध्ये, एक्सेलच्या व्हिडिओ लेसनमध्ये कशा पद्धतीने ॲडव्हान्स फॉर्म्युला फॉरकास्ट वापरला जाणार त्याविषयी या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे. फॉर्म्युल्याचं नाव आहे फॉरकास्ट. याचा पहिल्यांदा अर्थ आपण समजून घेऊया. फॉरकास्ट म्हणजे फ्युचर, म्हणजे भविष्यात काय होणार आहे नेमकं. तर या ठिकाणी एक छानसं एक्झाम्पल घेतलेलं आहे. फॉरकास्टचा अजून पुढे अर्थ येईलच. ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल असं आहे की आपला एक कुठलं तरी एक शोरूम आहे. त्या शोरूममध्ये दिवाळी आणि दसरा हा जो काही सीझन असतो त्या सीझनमध्ये हिरो होंडा पॅशन नावाची जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल कशा पद्धतीने सोल्ड झालेली आहे. दोन कॉलम आहे बघा इथे. इयर 2010मध्ये त्या हिरो होंडा मोटरसायकल 75 सोल्ड झाल्यात, 2011मध्ये 125 सोल्ड झाल्यात, 2012मध्ये 130 सोल्ड झाल्यात. म्हणजे 2010 ते 2015च्या दरम्यान त्या मोटरसायकली ह्या दिवाळी दसऱ्याच्या सीझनमध्ये कशा पद्धतीने किंवा किती सोल्ड झालेला आहे त्याचा अंक ह्या ठिकाणी दर्शवलेले आहे. त्याचं त्या ठिकाणी फिगर त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर प्रयत्न आपला काय आहे फॉरकास्टने, आपल्याला त्या दुकानदाराला असं वाटतं आहे की आता 2016 आहे, तर ह्या 2016च्या दिवाळी आणि दसऱ्याला साधारणतः किती मोटरसायकली विकल्या जातील. अर्थात बघा, हे सगळं सत्य असं नाही आहे, कारण त्याला भरपूर टर्म्स अँड कंडिशन्स पण आहे. तुम्ही ॲड केली आहे का नाही, किंवा आता जागतिक मंदी आहे सध्या, किंवा आता पावसाचं प्रमाण फार कमी आहे, किंवा इतर काही पायाभूत ज्या आहे गोष्टी, किंवा इतर जे काही कारणं आहेत ते सुद्धा त्याला पूरक आहे. म्हणजे असं नाही की इथे आपण जर फॉरकास्टची जर सोल्डची हे जर काढली आहे काय व्हॅल्यू की बाबा 206 इथे काढलेली दिसते आहे तुम्हाला. 206 तुमच्या या मोटरसायकल ज्या आहेत त्या 206 तुमच्या मोटरसायकलचा खप होईल असं उचलली जीप लावली टाळायला अशातला प्रकार नाही आहे. पण एक अंदाज आपल्याला या ठिकाणी मिळतो. आणि तुम्ही जर त्या अगोदरच्या इयरमध्ये जर तसं मेंटेन केलं असेल किंवा तुमचा मार्केटिंगचा फंडाच त्यावेळेला कसा आहे तसाच फंडाच जर तुम्ही पुन्हा कन्सिस्टंट जर ठेवला, तसाच जर चालू ठेवला, तर होऊ शकतं की तुम्ही काढलेली व्हॅल्यू अर्थात कम्प्युटरच्या फॉरकास्ट ह्या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने ती व्हॅल्यू आणि ॲक्च्युली जे आहे त्याच्यामध्ये साधारणतः जवळपास येऊ शकेल. तर हा पॉईंट मला फार महत्त्वाचा सांगायचा होता. ठीक आहे, मग आपण काय करतो इथे हे काढल्यानंतर प्रोजेक्ट इयर कुठलं आपलं 2016 साली आपल्याला किती मोटरसायकली अंदाजे विकल्या जातील हे आपण काढतोय. तर इथे फॉरकास्ट सेल इन अ नंबर. पहिले कर्सर तिथे आणला, इज इक्वल टू म्हटलं आणि फॉर्म्युला आपण लिहितो इथे बघा. calculates or predicts a future value along a linear trend using existing value. existing व्हॅल्यूचा वापर करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो फ्युचर्स कुठली व्हॅल्यू येईल ती अलॉंग अ लिनियर ट्रेंड किंवा प्रेडिक्ट करू शकतो आपण. ठीक आहे, तर इथे मी क्लिक केलं. बघूया इथे काय काय आपल्याला द्यायला लागतं. एक्स आपल्याला द्यायला लागेल. एक्स म्हणजे कुठल्या वर्षासाठी तुम्ही काढता येतो. तर मी खाली 2016 लिहिलेलं इथे क्लिक करतोय बघा. इथे इथे खाली B19 झालं बघा, बी कॉलम आणि 19वा रो. त्यानंतर नोन वाय. वाय म्हणजे हा वाय आहे. नोन म्हणजे माहीत असलेला. सोल्ड काय आहे तो माहीत असलेली रेंज आपण त्याला द्यायची. कॉमा करतोय मी अर्थात आणि रेंज दिली, पुन्हा कॉमा केला. त्यानंतर नोन एक्स. नोन एक्स म्हणजे कुठले कुठले वर्ष आहे नोन माहीत असलेले. 2010ला काय होतं, 2011ला काय होतं, तर हे पण आपण मगाशी जसं निवडलं वायसाठी तसे याला निवडणार आपण आणि ब्रॅकेट क्लोज करणार. संपला फॉर्म्युला. इतका सोपा होता फॉर्म्युला. एंटर करतो. बघूया अशा कंडिशनला तो किती मोटरसायकल तुम्ही 2016ला दिवाळी आणि दसऱ्याच्या सीझनमध्ये विकू शकाल हे सांगेल. एंटर करतो. 206 साधारण पॉईंट इन आपल्याला नंतर राऊंड ऑफ करता येतं याला. तर साधारण 206 मोटरसायकल आपण ह्या सीझनला विकू शकतो. तर हा जो काही फॉर्म्युला होता ज्याचं नाव आहे फॉरकास्ट आपल्याला समजलं असेल. थँक्यू. नाईस टू मीट यू. हॅव अ गुड डे.